नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपलं बऱ्याच वर्षानंतर रेशन कार्ड तयार झालेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला धान्य पण मिळालेलं आहे। तर हा सगळा प्रवास मी तुम्हाला सांगतो। रेशन कार्ड मिळवणं म्हणजे फार मोठं अग्निदिव्य आहे। जसं की तुम्हाला माहीत असेल की शासकीय कामकाजाकरता जसं आपल्याला आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, मतदान कार्ड पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, हे सगळे पेपर्स आपल्याला लागत असतात। त्याचबरोबर आपल्याला रेशनिंग कार्ड म्हणजेच शिधापत्रिका पाहिजे असते। तर ही शिधापत्रिका मिळण्यासाठी जवळपास 4 वर्षापेक्षा जास्त वेळ लागला मला। त्यानंतर ती ऑनलाईन झाली। ऑनलाईन झाल्यानंतर ई रेशन कार्ड तयार झालं आणि त्यानंतर फायनली आपल्याला धान्य पण मिळालेलं आहे। हा छोटासा व्हिडिओ तुम्ही बघा। तर मित्रांनो, आज रामनवमी आहे आणि आज आपण रेशन दुकानामध्ये आपलं कार्ड घेऊन आलो। जवळपास 50 दिवसापूर्वी आपण आपला थंब दिलेला होता। थंब व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला जवळपास 18 किलो तांदूळ आणि 12 किलो गहू मिळणार होते। तर मधल्या काळामध्ये आपण 1-2 वेळा चक्कर मारला, पण आपलं रेशन काय आलेलं नव्हतं। आज फायनली डन झालेलं आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे। माझ्याकडनं हे रेशन कार्ड जवळपास 2008मध्ये जेव्हा मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो पोलीस भरतीसाठी, आणि मग झेरॉक्स ॲफिडेविट असं करत करत भरती प्रक्रियेमध्ये ग्राउंड इकडे तिकडे जाताना कुठेतरी माझ्याकडनं ते अनावधानाने गहाळ झालं होतं। आणि मग त्यानंतर आता बरेच वर्ष गेले, रेशन कार्डची गरज पडत नव्हती। एक दिवस चालला होता, काम करायचं आणि मग गहू तांदूळ विकत आणायचे आणि त्यात काही वाटत नव्हतं। इकडे तिकडे जॉब चालू होता, मिळेल ते काम करायचं। पण जसं आता मुलं मोठे झाले, मुलगी 10वीला गेली आणि मग कधी उत्पन्नाचा दाखला असेल, तर कधी ॲडमिशनची प्रोसेस असेल, पत्त्याचा पुरावा असेल, किंवा मग दवाखान्यासाठी लागणारं योजना असतील, मग एक गोष्टीमध्ये रेशन कार्ड विचारण्यात आलं आणि मग आपल्याकडे रेशन कार्ड नाही आहे। मग मी ह्या प्रक्रियेला जवळपास 2020मध्ये सुरुवात केली होती। मी माझा जो विहित नमुन्यातील अर्ज होता तो घेतला एक झेरॉक्स सेंटरमधनं, तो पूर्ण भरून दिला। घरातल्या सर्व सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स दिली, त्याच्यावर सगळ्यांचे सिग्नेचर घेतले आणि मग काय असेल ती फी भरून उत्पन्नाचा दाखला तलाठ्यांकडनं घेतला। मध्ये 6 महिने गेले, 8 महिने गेले, त्याच्यावर काही प्रक्रिया झाली नाही। मग त्यानंतर पुन्हा एकदा नवीन अर्ज केला, परत झेरॉक्स दिले, परत ॲफिडेविट दिलं, मी कुठे राहतो, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या। आणि मध्ये मग कोरोनाचा काळ आला। कोरोनामध्ये सर्वांना बऱ्यापैकी धान्य शासनातर्फे मिळालं, तेल मिळालं असेल, साखर, डाळी, आणि मग फार दुःख व्हायचं की आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तरी आपलं रेशन कार्ड तयार होत नव्हतं। पण आता जवळपास 4 वर्षानंतर आणि बऱ्याच पाठपुराव्यानंतर आपलं रेशनिंग कार्ड तयार झालं। त्यानंतर ते PHS झालं आणि आता आपल्याला 18 किलो तांदूळ आणि 12 किलो गहू असं नियमित धान्य मिळेल। तर खूप संघर्षानंतर आपल्याला रेशन कार्ड मिळालं। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याचं महत्त्व नाही कळणार, पण एकदा ते हरवून बघा, गहाळ करून बघा आणि मग नवीन प्रक्रिया करून बघा। तर फायनली आज रामनवमीच्या पवित्र दिवशी आपल्याला आपले तांदूळ मिळाले, गहू मिळाले। विषय फुकटचा तांदूळ आणि गव्हाचा नाही आहे। इतक्या दिवस रेशन कार्ड नव्हतं तर आपण प्रामाणिक प्रयत्न करत होतो, कष्ट करत होतो। प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काम करतं आणि आपल्या ऐपतीनुसार विकत घेऊन खात असतं। पण आज हे रेशनवरती धान्य मिळालं, तो आनंद तर आहेच, पण इथून पुढे जर कुठल्या आपल्याला दवाखान्याच्या कामाला असेल, किंवा मुलांच्या दाखल्यांसाठी असेल, ॲडमिशनसाठी असेल, OBC करायचा असेल, किंवा इतर काही गोष्टी असतील, तर आज हक्काचं रेशन कार्ड आपल्याकडे आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व यंत्रणांनी आपल्याला सहकार्य केलं। आणि मला जे राशन दुकानदार मिळाले आहेत ते तर एकदमच चांगले आहेत, गोड बोलणारे आहेत। त्यांनी मला सगळं राशन दिलं आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला तपास करत राहायचा, रेशन सुटल्यावर लवकरात लवकर ते घेऊन जायचं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा सर्व प्रवास होता। खूप आनंद आहे। आता राशन घेऊन घरी जाऊ। घरी मी कल्पना पण दिलेली नाही की मी रेशन घेऊन येणार आहे। तर फायनली आपण रेशन घेऊन आता घरी आलो। मित्रांनो, खूप प्रयत्नानंतर माझं रेशन कार्ड तयार झालं, मला धान्य मिळालं। तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। लवकरच रेशन कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि प्रक्रिया याच्यावरती एक सुंदर असा व्हिडिओ आपण बनवू। तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसह। बाय।